मला असं वाटतं की गणपती उत्सव हा आता तुम्हीच म्हणजे सरकारने जाहीर केला आहे की हा महाराष्ट्राचा उत्सव आहे. आता उत्सव आलं आहे की भोंगे DJ बाकीच्या सगळ्याच गोष्टी आल्या ना, त्याशिवाय उत्सव कसा साजरा होईल. तो मला वाटतं की सरकारने पहिलं ठरवावं की त्यांची भूमिका काय. एका बाजूला आशिष शेलार परवा म्हटले की महाराष्ट्रात गणपती म्हणजे महाराष्ट्राचा उत्सव, बरोबर आहे. मग उत्सव विदाऊट भोंगे किंवा विदाऊट या सगळ्या गोष्टी कसं काय होतं, एकदा आशिष शेलारांनी आम्हाला पटवून सांगावं. माझं मत आहे ह्या सगळ्या गोष्टीला वर्षातून कुठेतरी 1.5 दिवसाचा गणपती आहे, कुठे 5 दिवसाचा गणपती आहे, कुठेतरी 11 दिवसाचा गणपती आहे, बरोबर आहे. आम्ही संध्याकाळी फक्त आरतीला भोंग्याचा वापर होतो, तो पण फार कमी मंडळात होतो. तो असे काही नियम लादू नका. सरकारला माझी विनंती आहे की जर तुम्ही महाराष्ट्राचा सण म्हणून गणपतीला दर्जा दिलेला आहे तर मला वाटतं गणेशोत्सवाचा दर्जा सणासारखाच झाला पाहिजे आणि त्यासाठी या भोंग्यांची गरज आहे. मी तुम्हाला परत सांगतो, काल श्रावणी सोमवार होता आणि आमचं एक 500 वर्ष जुनं कोपिनेश्वर मंदिर आहे. मी तिथे पाया पडायला गेलो. मी कुठेही भोंगा तिथे ऐकला नाही. कोपिनेश्वर मंदिराच्या समोर मी राहिला आहे. मी आज सकाळी कोपिनेश्वर महाराजांची आरती ही कधी ऐकलेली नाही आहे. मी नेहमी सांगतो, तुम्ही तुमचा नमाज पडा, तुमच्या मस्जिदीबद्दल मस्जिदीच्या आत पडा. मस्जिदीच्या आत पडलेली नमाज देखील देवापर्यंतच जाते. त्याच्यासाठी भोंगा लावून बाहेर लोकांना ओरडून सांगायची गरज नसते. त्यामुळे परत एकदा आमची त्यांना हीच विनंती आहे की मस्जिदीच्या आतमध्ये देखील शांतपणे नमाज पडलेलं देखील देवापर्यंतच पोचतं आणि आमच्या मंदिरात देखील आम्ही ज्या वेळेला पाया पडायला जातो ते स्ट्रेट देवापर्यंतच जातो. त्यामुळे भोंग्यांची गरज लागते अशातली कुठली गोष्ट नाही. आमच्या काकड आरत्या ह्या ओरडून होत नाहीत. आमचं देव शांतपणे आमच्या आरत्या ऐकतो. भोंगे परवानगी नसणारे भोंगे मात्र गणपती मंडळ असेल नवरात्र मंडळ असेल परवानगी काढून महापालिकेला 20 गोष्टी करून ह्या गोष्टी करतात. वर्षाच्या 365 दिवस भोंगे लागणं आणि वर्षातून 5 दिवस किंवा 11 दिवस भोंगे लागणं यात फरक आहे ना. 5 वाजता पहिला नमाज होतो, बरोबर आहे. 6 वाजता होतो. 5 आम्हाला नक्की वेळ माहीत नाही. 5-6 वाजता होतो. आमच्याकडे दुपारी 12 वाजता आरती होते आणि संध्याकाळी 7 वाजता आरती होते, बरोबर. त्यात लोकांना त्रास होण्यासारखं काही नाही आहे. म्हणजे सकाळी 5 वाजता जो भोंगा लागतो त्यावेळेला अनेक लोक उठून बसतात. असं अनेक मुसलमान माझ्या मित्रांचं म्हणणं आहे की घरातली लहान लहान मुलं असतील किंवा नवीन जन्मलेलं बाळ असतं, तो सकाळी 5 वाजता डचकून उठतो. या दोन्ही गोष्टी फार वेगवेगळ्या आहेत. आवाडांनी समजून घ्यावं अशी माझी त्यांना विनंती आहे. बघा, ठाकरे बंधूंच्या बाबतीमध्ये म्हणजे मला वाटतं की जे काही सगळं आहे ते महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने हातात घेतलं आहे, बरोबर आहे. त्यामुळे BCDEFG कुठलंही प्लॅन जरी केलं तरी आता हे महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या मनात जे आहे तेच होणार आहे. त्यामुळे कुठलाही प्लॅन मला वाटत नाही चालेल असं काही दिसत नाही आहे सध्या. याच्या आधी देखील ते सगळीकडे एकत्र लढले. म्हणजे विधानसभेला ते एकत्रच लढले ना, लोकसभेला ते एकत्रच लढले ना. काय वेगळं करणार आहेत का? जे आधी केलं आहे तेच ते करणार आहेत. आम्ही काहीतरी नवीन करायच्या तयारीत आहोत. बरं, युती आघाडीचा निर्णय सन्माननीय राजसाहेबांचा, पण असं काही झालं तर हे वेगळं असेल. ते एकत्र लढत आहेत, हे काही वेगळं नसेल. आधीच्या 2 निवडणुका ते एकत्रच लढलेले आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या त्यांच्यामध्ये आता अतिशय भीतीचं वातावरण आहे आणि त्यातून या सगळ्या गोष्टी घडतात. ही निवडणूक पुढची येणारी महानगरपालिकेची निवडणूक ही मराठी माणूस हातात घेईल असं दिसतंय आणि तसं झालं तर कुठलाही BCD प्लॅन चालणार नाही एवढं नक्की. देवेंद्रजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर जर राजसाहेब जात असतील तर मला वाटतं हे महाराष्ट्राच्या हिताचं आहे ना. यात राजकारण काय? आपण महाराष्ट्राने अधिकार मुख्यमंत्र्यांना दिलेत प्रत्येक गोष्टीचे, बरोबर आहे. ते प्रमुख आहेत या महाराष्ट्राचे, बरोबर.
सो एखादं काम करून घ्यायचं असेल किंवा एखाद्या गरीब माणसाला न्याय मिळवून द्यायचा असेल तर मुख्यमंत्र्यांच्याच दरवाज्यात जावं लागतं आणि ते करतायत. मग ते देवेंद्रजी असोत, उद्धवजी असोत किंवा आधीचे कोणी मुख्यमंत्री असेल त्यांच्याकडेच जावं लागायचं. आता असं आहे का की मुख्यमंत्री पद बदलल्याच्या नंतर गेलेत का? नाही ना. याच्या आधी पण काही मुख्यमंत्री होते ज्यांना राजसाहेब भेटले होते. अशोक चव्हाण ज्या वेळेला असायचे त्यावेळेला साहेब कामं घेऊन जायची, पण मुख्यमंत्री पद गेल्याच्यानंतर राजसाहेब भेटल्याचा काय दाखला आहे का? नाही ना. मुख्यमंत्री पदाची गनिमा आहे आणि त्यांच्याकडनं लोकहिताची कामं करून घेण्यासाठी राजसाहेब त्यांना भेटणार आहेत. त्यात दुसरं कुठलंही राजकारण नाही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.